नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकॅप या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, इथे या ठिकाणी आता आपण पाहणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जे आपण KYC करणार आहोत त्या KYCमध्ये आपण या ठिकाणी KYC करताना आधार कार्ड नंबर टाकला, कॅप्चा टाकला, त्याच्यानंतर या ठिकाणी मी सहमत आहे या बटनावर क्लिक केलं, त्याच्यानंतर आपण OTP सेंड या बटनावर क्लिक करतो। तर अशा वेळी तुमचं काय होतं, या ठिकाणी थोडंफार लोड घेतं आणि तुम्हाला या ठिकाणी OTP अनेबल टू एरर असं येतं असतं ऑप्शन। तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर कधी लोकांना असं पण होतं की या ठिकाणी लोड घेत असते आणि तुमच्या मोबाईलला OTP गेलेला असतो, पण या ठिकाणी OTPचं पेज ओपन होत नाही। तर अशा वेळी या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, तर यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे। तर इथे OTP हा लोडिंग घेत आहे, आपण वाट बघत आहे की आपल्या मोबाईलला OTP येतो आहे, पण इथं पुढचं पेज ओपन होत नाही। तर इथे आपण असं करणार आहोत की या ठिकाणी, तर आता किती वाजलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, संध्याकाळचे 7:47 झालेले आहेत। तर यावेळी आपण हा फॉर्म भरत आहे। तर यावेळी हा फॉर्म भरायचा नाही, तर फॉर्म कधी भरायचा आहे, संध्याकाळी रात्री 12 नंतर फॉर्म भरायला घ्यायचा आहे। तर रात्री 12 ते सकाळी 6 किंवा 7 वाजायच्या आत या ठिकाणी हा फॉर्म भरायला घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्हाला OTP हा सेंड होणार आहे आणि त्या ठिकाणी तुमचा फॉर्म फिलअप होणार आहे। तर अशा वेळी हे कारण काय झाले, आता लाडक्या बहिणीचे फॉर्म हे तब्बल नाही म्हटलं तर 1 कोटी महिलांचे फॉर्म भरलेले आहेत। ते 1 कोटी महिला या लवकरात लवकर KYC करण्याच्या नादात लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे वेबसाईटला भरपूर लोड आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी असा एरर येत आहे की अनेबल टू सेंड OTP, तुमच्या मोबाईलला OTP जातच नाही आहे, हा प्रॉब्लेम या ठिकाणी होत आहे। तर त्याच्यामुळे तुम्हाला आत्ता हा फॉर्म भरायचाच नाही आहे सकाळचा, तुम्ही 2-3 दिवस जरा वेटिंग करा। 2-3 दिवसानंतर जरा लोड कमी होईल वेबसाईटचा। त्यासाठी जर तुम्हाला लवकरात लवकर जर फॉर्म भरायचा असेल, KYC करायची असेल, तर तुम्ही रात्रीच्या वेळी फॉर्म भरू शकता, ही KYC करू शकता। तर तुमच्याकडे भरपूर टाईम असतील तर त्याची काय अडचण घ्यायची नाही, कारण KYC करायचा टाईम हा 2 महिने मुदत दिली आहे सरकारने। 2 महिन्यात तुम्ही KYC पूर्ण करून घेऊ शकता। तसेच KYC करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमचं आधार कार्ड पाहिजे, तसेच तुमच्या मिस्टरांचं किंवा वडिलांचं आधार कार्ड पाहिजे। त्याचा OTP तुमच्या मोबाईलला जाणार आहे, मिस्टरांचा किंवा वडिलांच्या मोबाईलचा। तसेच अनमॅरिड ज्या मुली आहेत त्यांनी या ठिकाणी KYC करताना वडिलांचा आधार कार्ड नंबर देऊन OTP करायचा आहे। तसेच जास्त माहितीसाठी KYC कशी करायचं या जास्त माहितीसाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ तयार केलेला आहे आपण, तो व्हिडिओ तुम्ही पाहून तुम्ही याची KYC करू शकता। सिम्पलमध्ये सांगितले आहे, सर्व गोष्टी त्याच्या व्यवस्थित क्लिअर केलेल्या आहेत, तो व्हिडिओ पहा आणि तुम्ही त्या पद्धतीने KYC करू शकता। हे अनेबल टू सेंड OTP याचं तुम्हाला सोल्युशन सापडलं असेल आशा करतो। असं हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा, कारण भरपूर लोकांची KYC बाकी आहे, प्रत्येकाला हा प्रॉब्लेम येत आहे। तर प्रत्येकाचं समाधान होण्यासाठी त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण ते भरपूर जण या ठिकाणी टेन्शनमध्ये आहेत की आम्हाला OTP येत नाही, एरर येतो आहे, तर काय करावं। त्यांना हे सोल्युशन सांगा आणि त्यांना सांगा की आता लगेच KYC करू नका। जर कोणाला गडबड असेल तर तुम्ही रात्रीच्या टाईमला KYC करू शकता, नसेल तर 2-3 दिवस थांबा, त्याच्यानंतर सकाळची KYC होऊन जाईल, वेबसाईट व्यवस्थित चालेल। आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा आणि लाडकी बहिणीचा पुढचा हप्ता कधी येणार या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।